आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। आमदार पडळकरांनी फुकटच्या श्रेयापेक्षा जतच्या विकासाकडे लक्ष द्यावे। माजी सभापती तमनगौडा रवी पाटील। जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीपासून ते इमारती उभी करण्यापर्यंतचे काम मी जिल्हा परिषदेचा सभापती असताना करून घेतले आहे। असे असताना या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातला आहे। ते आमदार झाल्यापासून तालुक्याच्या लोकहितासाठी एकही काम आणले नाही की विधिमंडळात आवाज उठवला नाही, परंतु ज्या कामात त्यांचा कसलाही सहभाग योगदान नाही त्या कामाचे उद्घाटन करून फुकटचं श्रेय लाटण्याचा उद्योग त्यांनी चालवला असून यापेक्षा त्यांनी तालुक्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी केले आहे। रवी पाटील म्हणाले, आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य असताना जत तालुक्यातील जाडर बोबलाद, कुंभारी, मुचंडी या 3 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरी आणि इमारती उभ्या केल्या। या आरोग्य केंद्रात अजून कसलाही वैद्यकीय स्टाफ नाही, अनेक उपचाराची साधने नाहीत। असे असताना त्याचे उद्घाटन करून श्रेय लाटण्याचा डाव आमदार पडळकर करत आहेत। वास्तविक येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, जत ग्रामीण रुग्णालयाचा ताबा घेऊन तो वैद्यकीय स्टाफ भरून कार्यान्वित करणे, माडगळ ग्रामीण रुग्णालयाची देखील तीच अवस्था आहे। तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रात कर्मचारीच नाहीत। या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष देण्याऐवजी केवळ नारळ फोडण्याचं काम सुरू केलं आहे। जाडर बोबलाद येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे। त्यांना आणून येथील वैद्यकीय सेवेच्या अडचणी सांगून ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। तालुक्यातील सर्वच वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न आम्ही चालवले आहेत। मंत्री आंबेडकर यांनीही जतच्या दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले असताना आमदारांनी मात्र कसलेही योगदान नसल्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा घाट घातला आहे। यापेक्षा त्यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची काय अवस्था आहे याकडे लक्ष द्यावे असेही पाटील यांनी स्पष्ट केले। सध्या जत तालुक्यामध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झालेले आहे। त्यामध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्टाफ नाहीये, ओटीची ऑपरेशन थिएटरची व्यवस्था ठीक नाहीये, त्या ठिकाणी डॉक्टर सोडून खालच्या स्टाफची व्यवस्था अजिबात नाहीये। याच्या व्यतिरिक्त आमदारांनी आता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरांनी ते उद्घाटन करायचे काही करतात। यामध्ये मला आमदारांना एक सूचना द्यायची आहे, ज्या व्यवस्था ज्या संस्था लोकांच्या सेवेसाठी पूर्णतः सज्ज नाही, सुसज्ज नाही नसताना निव्वळ श्रेय घेण्यासाठी आमदार तडपडतात। त्याच्याऐवजी शासन दरबारी अधिवेशनामध्ये एकही मुद्दा नाहीये। जत ग्रामीण रुग्णालयाचे ताबा घेतले नाही, माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये स्टाफ नाही, त्याचं मेडिसिन नाही, तिथे कुठलीही व्यवस्था नाही आणि 3 प्राथमिक आरोग्य केंद्र जाडर बोबलाद, कुंभारी आणि मुचंडीमध्ये तिथं आपण कुणीही जतचे कुठलेही रुग्ण गेलं तर कुठलीही व्यवस्था तिथं तैनात नाही। याच्या व्यतिरिक्त आमदारांनी जाडर बोबलाद प्राथमिक केंद्रात खूप रस दाखवलेले आहे। जाडर बोबलाद प्राथमिक केंद्र उद्घाटनाची तयारी करायला लागले। यामध्ये गोपीचंद पडळकरचं जाडर बोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यामागे कुठलंही 1 रुपयाचं तिथं योगदान नाहीये। मी जिल्हा परिषद सभापती असताना जागेपासून त्याच्या बांधकामचं पाणीपासून त्याचे ते पूर्णतः बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत पाठपुरावा आम्ही केलेला आहे। आम्ही आरोग्यमंत्र्यांची वेळही घेतलेली आहे आणि निवड उद्घाटनाने श्रेय सोडून त्या ठिकाणी स्टाफ, अद्ययावत व्यवस्था, ऑपरेशन थिएटर, सर्व प्रकारचे मेडिसिन या सगळ्या गोष्टी घेऊन उद्घाटन करावे असं आम्ही आरोग्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि विलासराव जगताप साहेबांना आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी 2-4 दिवसात वेळही देणार आहेत। ह्या सगळ्या गोष्टी सहित उद्घाटनाचं त्यांनी वेळ दिलेली आहे। जतचे आमदार मात्र फक्त नारळ फोडणे, तिथं कुठला रुग्ण जाऊन त्या दवाखान्यात नेलं तरी त्या आमदाराला काही देणं घेणं नाही, असली परिस्थितीमध्ये जतची त्यांनी सेवेत उतरलेले आहेत। याबाबत जतची जनतेनेच विचार करावा आणि विषय भरपूर आहे, MIDC आहे, सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रत्येक गोष्टीचा इथनं पुढे आम्ही त्या फॉलोअप घेणार आहोत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।